फोरला नारळ ना केली त्रिशिवची टक्का. हॅलो पोराव ना पोरी होतं, स्वागत आहे तुमचा परत एकदा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. पोराव सकाळी 5:30 ला उठून ना मी निघलेलो लोणावळ्याला जायला, म्हणजेच एकविरा आईच्या इकडे जायला. मग गाडीन बसून आम्ही निघताव जायला. मग जायच्या आधी पहिला आम्ही टाकून घेतो गाडीन सीएनजी, पेट्रोल पण टाकून घेतो. सीएनजी ना पेट्रोल टाकता ना तिथल्या निघल्यावर सूर्यदेवताचं पण दर्शन. गाडी मग पाठीमाग कोणच नव्हता म्हणून मी एकटाच बसून पाय पसरून बसताव एकदम ताणून. मग गाडी थांबून जरा करताव नाश्ता ना परत निघताव जायला. जाता जाता अचानक असा पोचताना बोगद्या ना रस्ताना बोगदा सगळा पार करून आम्ही पोचताव या बंगल्यावर. तुम्ही आता विचार करत असेल काही एकविरेला गेले कशाला, आईच्या भेटीला गेला असेल. तुमचा पण बरोबर आहे, मी तर आईच्या भेटीला आल्यावरच, पण तरी पण आमचे ये बाबूचं केस काढायचा म्हणून आम्ही आल्यावर एकविरेला. बाबू म्हणजेच त्रिशिवचं केस काढा. परत बंगल्यावाल्या आईचे पायथ्याशी मंदिराशी जाऊ, तिथं जाऊन बघता बाबूला बसासाठी टोपल्या. बाबूला पाया पडू ना आम्ही पण पाया पडू. बाबूला घेऊन एकदा केस काढायला, जे केस त्याच्या डोक्यावर आणि ते आता थोडंच टाइम फक्त येणार. मामा नारळ फोडतं ना, बाबूची टोपली उचलून ना टोपली बाबूला बसून आम्ही बाबूला घेऊन येता वरती. मग बाबू ना बाबूची मम्मी लागतात नाचाला. नाचून झाल्यावर बाबूला परत एकदा कोंबरीवाले टोपलीम बसून दादा घेतात बाबूला वाजवासाठी. वाजून बिजून झाल्यावर ना आईचं दर्शन घेऊन ना बाबूचं पहिला कैचीचा केस काढतात. ना बाबा घेतो वस्तारा ना बाबूचं कारत घेतात. मग एकविरा आईचा उदो बोलून ना आईचं मिनी पण दर्शन घेऊन ना बाबूची होतं टकली. मग बाबूला टकला बिकला करून आम्ही येतो खाली. तसाच पोहोचतो बंगल्यावर ना परत घेतो जेवायला ना लगे येतो इथं चिक्या बिक्या घ्यायला. पण इथं तर आलेलो चिक्या घ्यायला